अनपेक्षित प्रेम भाग 28. संध्याकाळचा चहा घेऊन बायजा आली आणि पायल व सोनलला म्हणाली, तुम्हा दोघींनी आईसाहेबांनी बोलवलंय. आम्हा दोघींना? पायलने विचारले. वैजी, काही काम आहे आमच्याकडे? सोनलने विचारले. काय ठाव नाही, आवरून येतो म्हणून सांग आईसाहेबांना. जी. बायजा निघून गेली. सोनल, चहा घेतल्यानंतर जाऊन येऊ, तुलाही आमंत्रण आहे. ठीक आहे, सोनल म्हणाली. आपल्यालाही बोलावले याचे नाही म्हटले तरी सोनलला मनातून बरे वाटले होते. चहा घेऊन आवरून दोघी वाड्यावर आल्या. आईसाहेब, आपण बोलावले होते? पायलने विचारले. होय, सकाळी तुम्ही निघणार, त्यावेळी जत्रेला आलेल्या पाहुण्यांची निघायची गडबड असेल. बघता आहात ना तुम्ही, घरभर पाहुणे आहेत. अजून 2-4 दिवस यातच जाणार. या इकडे या तुम्ही. आईसाहेबांच्या मागोमाग दोघी गेल्या. एका खोलीत त्यांना बसायला सांगून आईसाहेब बाहेर पडल्या. थोड्याच वेळात तेथे अक्कासाहेब आल्या. आलात तुम्ही? बरे झाले. आईसाहेबांना आम्हीच म्हटले, उद्याच्या गडबडीत गाठीभेटी राहिल्या तर नंतर वाईट वाटेल म्हणून आत्ता बोलावले. तोच बायजा आणि आईसाहेबांनी त्या खोलीत प्रवेश केला. बायजाच्या हातात लाल सिल्क रुमालाने झाकलेली 2 थाळी होती. बायजा, ठेव तेथे अन तू जा. टेबलाकडे बोट दाखवत आईसाहेब म्हणाल्या. आईसाहेबांनी रुमाल बाजूला केला. त्या थाळीमध्ये 2 छानशा साड्या आणि 2 ज्वेलरी बॉक्स होते. त्यातली एक साडी आणि एक बॉक्स त्यांनी पायलच्या हातात ठेवला. आईसाहेब, हे काय? आमच्याकडून छोटीशी भेट. त्याची आवश्यकता नाही. मान्य, पण आमच्याकडे पद्धत आहे, ती आम्हाला करू द्या. बॉक्स उघडत आईसाहेब म्हणाल्या. बघा, आवडते का? बॉक्समध्ये सोन्याचा नेकलेस होता. दुसरी साडी आणि बॉक्स त्यांनी सोनलच्या हातात ठेवला. आईसाहेब, आम्ही हे घेणार नाही. का? आवडले नाही? नेकलेस आणि साडी दोन्ही छान आहेत, पण आवडले ना, मग असू द्या. अहो, पण एवढे महागातले नको. तुमचा आग्रह आहे तर साडी घेतो, पायल म्हणाली. माझेही तेच म्हणणे आहे, सोनलही म्हणाली. पायल, हा तुमचा लग्नाचा आहेर समजा. जरूर समजेल. तुम्ही लग्नाला या आणि तेव्हाच द्या. असे नाही म्हणायचे. आम्हाला जमेल ना जमेल तेव्हा आता ही भेट कबूल करा. पायल आणि सोनल, आईसाहेब एवढ्या प्रेमाने देत आहेत त्याचा अवेअर करू नका. प्लीज घ्या ते. पायल आणि सोनलला काय बोलावे तेच समजेना. आईसाहेबांच्या डोळ्यातला प्रेमळपणा त्यांना काही बोलू देत नव्हता. पायलच्या डोळ्यात पाणी आले. ती पुढे झाली. तिने आईसाहेबांना वाकून नमस्कार केले. आईसाहेबांनी तिला उठवले आणि आपल्या मिठीत घेतले. तिच्या केसांवरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, पायल, तुम्ही खूप जीव लावलात आम्हाला. उद्या तुम्ही जाणार याचे वाईट वाटते. पायल, तुमच्या यांना घेऊन या एकदा आमच्याकडे. येईन आईसाहेब, नक्की येईन. तुम्ही आणि अक्कासाहेब, तुम्ही सुद्धा मला आपले मानले. घरच्या मुलीसारखे माझे कोड कौतुक केले. मला खूप आवडले ते. गोड आहात तुम्ही, कोणालाही आवडाल अशा आहात तुम्ही, अक्कासाहेब म्हणाल्या. पुरे खूप कौतुक झाले माझे. आईसाहेब तुम्ही आणि अक्कासाहेब तुम्ही देखील. माझ्या लग्नाला तुम्हाला यावेच लागेल. माझा आग्रह लक्षात घ्या. पत्रिका पोस्टाने पाठवेनच, पण आत्ताच आग्रहाने आमंत्रण देत आहे. आम्ही जरूर प्रयत्न करू, आईसाहेब म्हणाल्या. हो, आम्ही प्रयत्न करू, अक्कासाहेब म्हणाल्या. प्रॉमिस? पायलने हात पुढे केला. प्रॉमिस. दोघींनी तिच्या हातावर हात ठेवला. जत्रेतून जरा फिरून येणार आहोत. जाऊ? सांभाळून राहा. दोघी वाड्यातून बाहेर पडल्या. गेस्टरूम मध्ये आल्या. बाकीचे सगळे दोघींची वाट पाहत होते. हे बघ, आम्हाला आईसाहेबांनी भेट म्हणून काय दिले? काय आहे? साडी आणि चक्क सोन्याचा नेकलेस, पायल म्हणाली. सोन्याचा नेकलेस? मजा आहे तुमची, किरण म्हणाला. सगळ्यांनी साड्या आणि दोन्ही नेकलेस बघितले. पायल, हा तुझा ना? किरणने विचारले. होय, तो मला दिलाय. मला तरी सोनलच्या नेकलेसपेक्षा पायलच्या नेकलेसचं डिझाईन आवडलं. त्यांना काही डिझाईन पाहून नाही, हाताला येईल तो दिला, पायल म्हणाली. असे तुला वाटते. मला तर डिझाईन मधला फरक त्याच क्षणी लक्षात आला होता. तू त्यांची आवडती, तुला चांगले देणारच, सोनल पायलला म्हणाली. सोनल, तुला तो नेकलेस आवडलाय तर तो घे. काही नको. हा सुद्धा मला नको होता, पण नाही म्हणता आले नाही म्हणून घेतला, सोनल बेफिकीरपणाने म्हणाली. सोनलच्या मनात या क्षणी पायलबद्दल द्वेष निर्माण झाला होता. त्या लोकांच्यात आणि पायलमध्ये काहीतरी करून गैरसमज निर्माण करावा असा खुनशी विचार कसा कोण जाणे, पण सोनलच्या मनात येऊन गेला. त्या विचाराने ती स्वतः दचकली. आपण असे नाही आहोत. तो विचार तिने झटकून टाकला, पण मनाचा तळ त्या विचाराने ढवळून निघाला होता, एवढे खरे. सगळे मिळून बाहेर फिरायला निघाले. आज पुन्हा एकदा दोघी जणी जत्रेची मजा लुटणार होत्या. निघताना त्यांना सूरजही भेटला. तोही त्यांच्या बरोबर होता. सूरज, तुझे हॉस्पिटल बघायचे राहिले माझे. बाकीच्यांनी बघितले ना? होय ग, असे करूया, आपण दोघे हॉस्पिटलकडे जाऊ. हे जातील जत्रेला. थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला जॉईन होतो. सूरजचे म्हणणे सर्वांना पटले. त्यामुळे दोघे सोडून सगळा ग्रुप जत्रेकडे गेला आणि हे दोघे हॉस्पिटलकडे. पायल, तुझ्याशी निवांत बोलायलाच मिळाले नाही. तुझा जंगलातील अनुभव ऐकायचा आहे. जत्रेमुळे निवांतपणा नाही. मी समजू शकते. उद्या जाताना चिक्कार मोकळा वेळ आहे आपल्याकडे, तेव्हा सांगते. तुला माहिती नाही का?
अगं मी उद्या नाही येणार तुमच्या बरोबर. खरेच रे, माहिती नव्हते मला. पायल, तू ठीकठाक घरी आलीस आणि डोक्यावरचे ओझे उतरले. तुला ठाऊक नसेल, पण आईसाहेबांनी ग्रामदैवताला नवस केला होता. तो नवस आज फेडला त्यांनी. मला कोणी कसे त्याविषयी बोलले नाही. तुला कशाला सांगतील? नवस फळला आणि आईसाहेबांनी फेडला. झाले. अच्छा, म्हणजे दुपारी तू आणि आईसाहेब ग्रामदेवताला गेलेलात तर? हो का, काय झाले? नाही, काही नाही. अक्कासाहेब तुला आणि आईसाहेबांना शोधत होत्या म्हणून. मी वाड्यावर गेलो की विचारतो त्यांना. त्याची काही गरज नाही. त्यांना काही गोष्टीसाठी तुझी मदत पाहिजे होती. ती मदत मी केली. ओके, थँक्स पायल. सूरज, एक सांगू? आईसाहेबांचा फार जीव जळलाय रे माझ्यावर. मी अगदी आवडती झाली त्यांची. तुझ्याप्रमाणे सोनलही आवडती झाली असती तर किती बरे झाले असते. पण झाले उलटेच. अगं आजच सकाळी अक्कासाहेब मला म्हणाल्या. सूरज, अरे तुझ्या दोन मैत्रिणी दोन टोकांच्या वाटतात. पायलला सगळ्यांची हौस, सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहते, समंजस आहे, गुणी आहे, आणि याउलट तुझी दुसरी मैत्रीण सोनल कोणात मिसळत नाही, कशाची हौस नाही, राग नुसता नाकावर असतो. असे वाटते तिला इथे जबरदस्तीने आणलंय. सॉरी सूरज. अगं तू का सॉरी म्हणतेस? मला वाटले होते माझ्या प्रेमासाठी तरी सोनल तुझ्याप्रमाणे वागेल, पण नाही, तिने तिचा हेका सोडला नाही. जाऊ दे, तू तरी काय करणार? म्हणून तर हताश झालोय. पायल, ती बघ, हॉस्पिटलची बिल्डिंग. अरे वा, चांगले मोठे बांधले की हॉस्पिटल. दादासाहेबांनीच बांधले. प्लॅन वगैरे सर्व त्यांचाच. छानच आहे. चल आतून बघते. पायल मोठ्या उत्साहाने हॉस्पिटल बघत होती. त्यात ते हॉस्पिटल महेंद्रसिंहाने बांधले ही नवीन माहिती होती तिच्यासाठी. हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधांसाठी योग्य ते बांधकाम करण्यात आलेले पाहून पायल खुश झाली. सूरज, तुझ्या दादासाहेबांनी प्लॅन मात्र छानच केलाय. बराच विचार करून केलेला आहे. पाहता क्षणीच लक्षात येते ते. होय ग, त्यासाठी त्यांनी मोठमोठे हॉस्पिटल्स पाहिले, अभ्यास केला आणि मगच प्लॅन केला. मग बांधकाम सुरू केले. या हॉस्पिटलसाठी तुला डॉक्टरांची फौजच उभी करावी लागणार आहे. पायल, फौज काय म्हणतेस? अरे हॉस्पिटल मोठे आहे म्हणून म्हटले. तू लंडनला जाणार नसतीस तर आली असतीस ना थोडे दिवस माझ्या मदतीला? हो ना, नक्की आले असते. खरे बोलतेस? तू एवढ्या लांब माझ्या एका सांगण्यावर आली असतीस? सूरज, मी जे काही बोलते ते मनापासून असते. तुला माझा स्वभाव माहिती आहे ना. चेष्टा केली तुझी. चल निघूया आता. असं बोलत त्याने पायलच्या खांद्यावर हात ठेवला व चालू लागला. हो, जाऊया. दोघे हॉस्पिटलच्या बाहेर पडले. चौकीदाराने पुन्हा हॉस्पिटलला कुलूप घातले. पायल चालताना विचार करीत होती. महेंद्रसिंह चांगलाच हुशार आहे तर. पायल, अगं लक्ष कुठे आहे तुझे? काय झाले रे? काही विशेष नाही, मी एकटाच बोलत होतो. ओ सॉरी रे. सूरज, तुझे दादासाहेब शेतीबरोबर बांधकामाचाही व्यवसाय करतात? म्हणजे? अगं तू आमच्या मामासाहेबांच्या गावाला आली नव्हतीस. तुझा पाय तेव्हा दुखावला होता, पण इतरांनी पाहिली बघ. त्या गावात दादासाहेबांनी एक शाळा बांधली. मस्त प्लॅन आणि त्याहून मस्त बांधकाम. म्हणजे डिग्री घेतली त्याचा उपयोग करतात तर. आता हळूहळू सुधारणा इकडेही होऊ लागली आहे. बांधकामाचा व्यवसाय तेजीत येणार. शिवाय दादासाहेब म्हणजे आमच्याच नाही तर शेजारच्याही गावात मानले जाते त्यांना. त्यामुळे त्यांचा व्यवसाय खूप छान चालेल. आमच्या आबासाहेबांनी विचार करूनच आम्हा दोघांचे करिअर बनवले आहे. दूरदृष्टी म्हणतात याला, पायल म्हणाली. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमचे आबासाहेब MA झालेत, ते पण इंग्लिश घेऊन. काय सांगतो सूरज? आश्चर्याने पायलने विचारले. तिचा विश्वासच बसत नव्हता. अगं असं फाडफाड इंग्लिश बोलतात की विचारू नकोस. त्यांच्यामुळेच तर आम्हा मुलांचे इंग्लिश चांगले झाले. खेड्यात असूनही चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी आहे तुमच्या घराण्याला, पायल म्हणाली. परवाच अक्कासाहेब म्हणाले, एखादी डॉक्टर मुलगीच करूया सूरजला, म्हणजे हॉस्पिटल दोघे मिळून सांभाळतील. तेव्हा खूप मनात आले सांगावे अक्कासाहेबांना सोनलबद्दल. पण सोनल अजिबात इंटरेस्ट घेत नाही. काय होणार ग आमचे? मी तरी काय सांगू, तुम्ही दोघे दोन ध्रुवावर असल्यासारखे आहात. ती तिची जागा सोडायला तयार नाही, तू तुझी. मला इथेच प्रॅक्टिस करायची आहे, हे सत्य आहे. ज्यासाठी मी डॉक्टर झालो ते हेच गाव आहे. तू पूर्वीच सोनलला कल्पना द्यायला पाहिजे होतीस. पायल, अगं आपण मेडिकलला गेलो तेव्हा मी म्हणायचो ना मी माझ्या गावात प्रॅक्टिस करणार. यापेक्षा स्पष्ट काय सांगायचे होते? हो, मला आठवते तुझे बोलणे. काहीतरी मार्ग निघेल, तू हताश होऊ नकोस. आणि त्यापुढे जाऊन मी म्हणते, जेव्हा एखादे ध्येय मनात असते तेव्हा ते साध्य करणे महत्वाचे. तुझे ध्येय आहे हे गाव, बस त्याचाच तू प्रथम विचार करावास. तुझे बरोबर आहे, मलाच आता ठोस पावले उचलावी लागणार. सूरज, आता या गर्दीत त्यांना कुठे शोधायचे? अगं डोंट वरी, आदिनाथला मी सांगितलंय, साधारण तासाने मंदिराजवळ आहे. त्यामुळे आपण मंदिराजवळ जाऊया, सगळे तेथेच भेटतील. दोघे मंदिराजवळ आले. त्यांचे मित्र तेथे दोघांची वाटच बघत होते. सगळे मिळून जत्रेत सामील झाले. आपण डॉक्टर आहोत, शहरातून आलोत हे सगळे विसरून ते जत्रेत धम्माल करीत होते. आज पुन्हा सगळे पाळण्यात बसले. यावेळी पायलही मोठ्या उत्साहाने बसली.
सगळ्यांनी फिपाण्या घेतल्या होत्या. अधूनमधून ते वाजवीत होते. लहान सहान खेळणी घेऊन खेळत होते. आज फक्त एन्जॉय करायचं हेच त्यांनी ठरवले होते. कधी नव्हे ते सोनलही मोकळेपणाने त्यांच्यात सामील झाली होती. रात्र होऊ लागली. अंधार दाटला. वेगवेगळ्या स्टॉलवर दिवे लागले. कुठे रॉकेलचे, कुठे गॅसचे, तर काही दुकानात विजेचे बल्ब होते. जत्रेचे रूप पालटू लागले. चल आता घरी जाऊया. अजून आमचं पॅकिंग व्हायचंय, किरण म्हणाला. आजची रात्र जागवायची आहे ना लक्षात? पायलने विचारले. आहे ग बाई, सगळे लक्षात आहे. चला निघूया, वैभव म्हणाला. आणि मग सगळे परतू लागले. घरी आल्यानंतर थोडा वेळ त्यांनी टीव्ही पाहिला. त्यानंतर ते जेवायला गेले. सोनल आणि पायलसाठी तेथेच जेवण मागविले. महेंद्रसिंहने संपतरावांची चांगली बडदास्त ठेवली होती. आज त्याने संपतरावांना कपडे दिले. त्यांच्या बायकोसाठी साडी चोळी दिली. मुलासाठी कपडे आणि खेळणी दिली. मिठाईचे बॉक्सेस दिले. भेट म्हणून श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती दिली. संपतरावांबरोबर आलेल्या मित्रालाही कपडे दिले. गाडीवानाला सुद्धा कपडे दिले. संपतराव हे सर्व पाहून भारावून गेले होते. संपतराव, यापुढे जेव्हा केव्हा चंद्रपूरला याल तेव्हा तुम्ही आमचे पाहुणे आहात हे लक्षात ठेवा, हेही सांगायला तो विसरला नाही. रात्रीची जेवणं झाली. किरण दादासाहेबांना बघून थांबला. दादासाहेब, उद्या आम्ही निघणार आहोत. हो, सूरजने सांगितले. दादासाहेब, तुमच्यामुळे आम्ही जंगलातील वेगळा अनुभव घेतला. तुमच्यामुळे आमची ही ट्रिप अगदी अविस्मरणीय झाली. आणखीन एक विनंती करू? बोला, काय ते स्पष्ट बोला. दादासाहेब, आजची रात्र आम्ही जागवणार आहोत. गप्पा गोष्टी, खेळ वगैरे. तुम्हीही आमच्यात सामील व्हावे हीच रिक्वेस्ट. आम्हाला आवडेल ते, आम्ही जरूर येऊ, पण थोडा वेळ लागेल. चालेल चालेल, पण नक्की या. नक्की येऊ. किरणला आनंद झाला. त्याला दादासाहेब मनापासून आवडत होते. तो आत आला. त्याने सर्वांना ही बातमी दिली. सोनल सोडून सर्वांना ते आवडले. त्या खडूसला कशाला बोलाविलेस? किरणला तिने प्रश्न केला. सोनल, दादासाहेब तू म्हणतेस तसे नाहीत. मला एवढेच माहिती आहे. त्यांच्यामुळे रात्र रंगणार नाही, बेरंग होणार आहे. बघू काय होतंय, तू काळजी करू नकोस, आदिनाथ म्हणाला. वैभव आणि किरण काही प्लॅन करू लागले. कोणकोणते खेळ खेळायचे ते ठरवू लागले. पायल मनातल्या मनात खूप खुश झाली होती. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.